तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग भरती जी झालेली आहे, जो की जो आज पेपर झालेला 31 जुलै 2026 हा शिफ्ट 2चा जो पेपर आहे चौकीदारचा, तर या पेपरचे आपण संपूर्ण विश्लेषण बघणार आहेत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप महत्त्वाचे हे प्रश्न आहेत आणि या पेपरमध्ये आपण तुम्हाला किती मार्क पडले ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे आपल्याला मेरिट लिस्ट काढण्यासाठी सोपं जाईल। चला तर मग आता आपण प्रश्न बघूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की हे जे प्रश्न आहे ना, हे 1 ऑगस्टला जो पेपर होणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा रिपीट प्रश्न झालेले, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे। चला तर मग आता आपण प्रश्न बघूयात। तर प्रश्न क्रमांक 1 आहे, मानवाने सर्वप्रथम वापरलेला धातू कोणता आहे? तर तांबे हा सर्वात पहिले वापरलेला धातू आहे, म्हणजेच की कॉपर। तुम्हाला माहिती असेल की आपले पूर्वज जे काही आहेत तर त्यांनी तांब्याच्या भांड्यामध्ये स्वयंपाक येते पाणी भरणं सगळं केलेलं आहे। तर प्रश्न क्रमांक 2 आहे, प्रतिकारचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर प्रतिकारचा विरुद्धार्थी शब्द स्वीकार आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, जिभेला काय म्हणतात? तर जिभेला जिव्हा असे सुद्धा म्हणतात। हे जे प्रश्न आहेत ना, हे डिटेल एक्सप्लेनेशन आपण याचा मी लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येणार आहे। पण आजच्या व्हिडिओमध्ये माझं फक्त इतकंच मोटिव्ह आहे की तुम्हाला ॲटलिस्ट तुम्ही जी एक्झाम दिलेली आहे त्याचे तुम्हाला खरोखर आणि बरोबर हे उत्तर कळायला हवे, त्याच्यामुळेच मी हा व्हिडिओ बघत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप महत्त्वाचे असे प्रश्न आहेत आणि 1 ऑगस्टला जो पेपर होणार आहे आदिवासीचा गट ड चा, याच्यासाठी तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। तर प्रश्न क्रमांक 4 आहे, प्लॅटिनम, युरेनियम, रेडियम, थोरियम यांपैकी सर्वात जड धातू कोणता आहे? तर युरेनियम हा सर्वात जड आहे, हे लक्षात ठेवा। काही जे प्रश्न आहे ना, हे ॲज इट इज रिपीट झालेले, त्याच्यामुळेच सांगते की प्रिव्हियस आणि आत्ताचे जे काही प्रश्न आले त्याच्यावर जास्त लक्ष द्या। प्रश्न क्रमांक 5 आहे, उभयचर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अभ्यासाचा शाखेला काय म्हणतात? तर हर्पेटॉलॉजी आणि शरीररूप व उभयचर शास्त्र असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 6 आहे, अणुऊर्जा निर्मितीसाठी कोणता धातू वापरतात? तर युरेनियम हा अणुऊर्जा निर्मितीसाठी वापरला जाणारा धातू आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, मोहम्मद बिन तुगलकाच्या काळात भारतात कोणता राजा आलेला होता? तर इब्न बतूता हा मोहम्मद बिन तुगलकाच्या काळात आलेला होता। आता आपण पुढचे प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 8 आहे, इडली ऑर्चिड्स अँड विल पॉवर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर व्ही नारायण यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, भारत मंडपम यांचे उद्घाटन कोणी केलेले आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे उद्घाटन केलेले आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे, टेलिग्राफचा शोध कोणी लावलेला होता? तर सॅम्युअल मोर्स यांनी टेलिग्राफचा शोध लावलेला होता। इथे म आलेलं आहे पण फ पाहिजे, ही थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे। आपल्या चॅनलवर आपण तलाठी भरती आणि MPSC गट क साठी जे पेपर संच आपण रेडी केलेले त्या पेपरचे सुद्धा आपण एक विश्लेषण घेतो आणि डेली वेगवेगळे प्रश्न सोडवतो आणि आपल्या चॅनलवर आपण अंगणवाडी सुपरवायझर भरतीसाठी सुद्धा तयारी करून घेतो। एकदा चॅनलला अवश्य व्हिजिट करा, त्या चॅनलचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। तर प्रश्न क्रमांक 11 आहे, फेडरेशनचा समानार्थी शब्द काय आहे? तर युनियन आणि अलायन्स। प्रश्न क्रमांक 12 आहे, नामाला य प्रत्यय लावल्यास काय बदल होतो? तर विशेषण तयार होते। प्रश्न क्रमांक 13 आहे, 1857चे स्वातंत्र्य सम्राट कानपूरचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते नानासाहेब पेशवे यांनी 1857चे स्वातंत्र्य सम्राट कानपूरचे नेतृत्व केलेले होते। हे प्रत्येक जे प्रश्न आहे याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे, मग ते तलाठी भरती असो, MPSC असो, मग ते इतर सरळ सेवा, अशा अनेक भरतींसाठी, पोलीस भरतीसुद्धा आता लवकरात लवकर जवळ येणार आहे, याची जाहिरात लवकरच येणार आहे। प्रश्न क्रमांक 14 आहे, स्त्री पुरुष तुलना हा भारतातील पहिला स्त्रीवादी ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा भारतातील पहिला स्त्रीवादी ग्रंथ लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 15 आहे, तंजावर येथील प्रसिद्ध बृहदेश्वर मंदिर कोणत्या चोर राजाने बांधले आहे? तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते राजरामा चोल पहिला यांनी हे मंदिर बांधलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 31 जुलै शिफ्ट 2मध्ये जे पेपरचे जे प्रश्न आलेले त्याचे विश्लेषण बघितलेले आहेत। मला नक्की कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला किती मार्क यातले, म्हणजे किती प्रश्न बरोबर आलेले आहेत आणि किती मार्क पडलेले आहेत। शिफ्टनुसार तुम्हाला काही वेगळे प्रश्न माहिती असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा, पण त्याचेसुद्धा बरोबर उत्तर मी सांगते तुम्हाला। तर अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।